रुस्तम हिंद केसरी पर्व 2 आणि त्या मैदानामध्ये 1 नंबरचं बक्षीस आहे फॉर्च्युनर, 2 नंबरचं आणि 3 नंबरचं बक्षीस थार आहे. आणि नक्कीच त्या मैदानामध्ये 15 पैरे फिक्स झाल्या, जमाच आहे ती, कितीही काय होते हीच बैल पळणार त्यांच्यासोबत. आणि नक्कीच आपण बघूया 15 पैरा कुठलं आहेत, ती जवळपास फिक्स झाल्या, जमाच आहे ती. 1 नंबरचा पैरा जो आहे तो या बैलगाडा क्षेत्रामधील देव बकासूरचा पैरा आहे. कारोंडेकरांचा चिक्या हा बैल पळताना दिसेल बकासूर सोबत, किंवा छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन, कारण की बकासूरला जर पुरणारी जर बैल असतील तर ही 2च बैल आहेत ती. आता सगळे म्हणतील की घोटचा सर्जा हा चांगला बैल पळतो त्याच्याबरोबर, परंतु नाही आहे, कारण की ज्यावेळेस पब्लिकनं गाडी लागते त्यावेळेस घोटचा सर्जा आतमध्ये दाबतो, त्याच्यामुळे घोटचा सर्जा नाही त्याच्याबरोबर पळणार त्या मैदानामध्ये 9 तारखेच्या फॉर्च्युनरच्या रुस्तम हिंद केसरी पर्व 2च्या. आणि नक्कीच त्या मैदानामध्ये आपल्याला बकासूरचा पैरा जो आहे तो कारोंडेकरांचा चिक्या किंवा छत्रपती संभाजीनगरचा लखन या दोघांच्या मधीलच एक असणारा 100% असणार आहे. 2 नंबरचा पैरा जो आहे या बैलगाडा क्षेत्रातील बिंजोडचा बादशाह ज्याला असं म्हटलं जातं, असा हा राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा मथुर त्या मैदानामध्ये 9 तारखेच्या दिसणार आहे. आजाराशी झुंजत आहे, तो आता बरा होत आहे आणि नक्कीच आता तुम्हाला त्याच मैदानामध्ये दिसेल. आणि नक्कीच मथुरचा जो पैरा आहे तो शाकीर पठाण यांच्या राजा सोबतच होणार आहे. राजा आणि मथुर ही जोडी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, सगळ्या लाडकी जोडी आहे. प्रथमच पळाली कोरेगावच्या मैदानामध्ये आणि तिथं दाखवून दिलं की काय पळतो मथुर आदतला घेऊन. आणि नक्कीच तो दुसरा बैल आपला राजा जो आहे तो 100% दुसरा नाही आता बैल झाला असेल, असा हा राजा शाकीरभाईंचा आणि मथुर ही जोडी सज्ज आहे फॉर्च्युनरच्या त्या रुस्तम हिंद केसरी पर्व 2च्या मैदानामध्ये. 3 नंबरचा जो पैरा आहे महान भारत केसरी द्वारलीकरांचा 722 हरण्या, हा हरण्या आपल्याला दिसेल छत्रपती संभाजीनगरकरांच्या देवाभाई या बैलासोबत किंवा जलवा या बैलासोबत, दोघांच्या मधील एक पैरा असू शकतो या हरण्याचा. आणि नक्कीच हरण्या सुद्धा माहित आहे पब्लिकनं टॉपला पळतो, कितीही पब्लिक असू द्या, त्या पब्लिक जेवढा असेल तेवढा तो पळतोच. आणि नक्कीच त्या मैदानामध्ये हरण्या हा तुम्हाला जलवा किंवा देवाबाई छत्रपती संभाजीनगरच्या या बैला सोबत पळताना दिसू शकतो. 4 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रात चटणी भाकरीचा पैलवान ज्याला असं म्हटलं जातं, असा हा गर्णिकीकरांचा राजा आपल्याला पळताना दिसेल. चिमण्या अमित भाडे यांचा चिमण्या, आता सगळे म्हणतील चिमण्या हा टॉपचा बैल आहे, गर्णिकीचा राजा सुद्धा टॉपचा, पण तो चिमण्या जो आहे तो टॉपच्या पैऱ्यात पळणार, कारण की सगळ्यांना माहित आहे चिमण्या जो आहे तो मोठ्या मैदानामध्ये गुलालामध्ये असतो. 1 नंबर कधीच त्यानं केला नाही मोठ्या मैदानामध्ये. आणि नक्कीच गर्णिकीचा राजाचा अनुभव बघता तोच पैरा होईल. गर्णिकीचा राजाला खूप अनुभव आहे, मोठ्या मैदानामध्ये तो गुलालामध्ये असतोच. आणि त्याच्या जर बैल सोबत जर चांगला असेल तर कोणी रोखू शकत नाही गर्णिकीचा राजा आणि चिमण्याची गाडी रोखण्यासाठी. नक्कीच गर्णिकीचा राजा आणि चिमण्या हीच जोडी तुम्हाला रुस्तम हिंद केसरी पर्व 2च्या मैदानामध्ये 100% नाही 1000% दिसेल. 5 नंबरचा पैरा आहे, कोणतीही गाडी असू द्या ती गाडी हरवण्याची जी धमक आहे या गाडीमध्ये, अशा आपण बोलतोय छत्रपती संभाजीनगरकरांचा शाकीर पठाण यांचा सम्राट. आता सम्राट सुद्धा आजार आहे, नक्कीच त्या मैदानामध्ये दिसेल. आता सगळे म्हणते राजा सम्राट ही जोडी पळणार मोठ्यामध्ये, नाहीये. हे मैदान जे आहे ते मोठं मैदान आहे आणि एकदा जर घरचा 7 जर गटार समजा बाहेर गेला तर अवघड असेल. दोन्हीतला जरी एक जर बैल असेल तर चान्सेस आहेत फॉर्च्युनर जिंकण्याच्या. नक्कीच प्रबळ दावेदार आहे सम्राट सुद्धा. आणि सम्राट सोबत आपल्याला संतोष तोडकर यांचा साई पळताना दिसेल. साई सुद्धा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे, आता चर्चेमध्ये आलाय, खूप साऱ्या शुभेच्छा या साईला सुद्धा. 6 नंबरचा पैरा आहे मथुरा फार्म चिंचाळे यांचा कंदूरचा राजा, तो पळताना दिसेल. अनुभवी शिरसवडीकरांच्या रायफल या बैलासोबत खूप दांडगा अनुभव आहे शिरसवडीच्या रायफलला मोठ्या मैदानामध्ये. आणि नक्कीच तो पेडगावचा 1 नंबरचा मानकरी सुद्धा आहे, तीच गाडी 100% पळताना दिसेल आपल्याला. 7 नंबरचा पैरा आहे अर्जुन, या बैलगाडा क्षेत्रामध्ये आता एक टॉपचा बैल आहे अर्जुन, मथुरा फार्म चिंचाळे छत्रपती संभाजीनगर, हा दिसेल आपल्याला. विनायक शेठ यांचा जो डायमंड आता चर्चेमध्ये आहे बैल, खूप स्पीडनं पळतो, विक्रमी खरेदी झाली त्याची. आणि नक्कीच हाच डायमंड आणि अर्जुन आपल्याला त्या मैदानामध्ये पळताना दिसेल रुस्तम हिंद केसरी पर्व 2च्या. 8 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रात वेगाचा शेवट असं म्हटलं जातं, असा हा सर्जा आपला
सगळ्यांचा लाडका सर्जा वेगाचा हा आपल्याला दिसेल धामनेरकरांच्या स्वराज सोबत. स्वराजला पण सुद्धा बैल पुरत नाही आणि सर्जाला सुद्धा बैल पुरत नाही आणि नक्कीच हे दोन्ही कॉम्बिनेशन 100% जुळेल आणि नक्कीच ही जर गाडी जर 100% जर पळाली तर मला नाही वाटत की ही गाडी सुद्धा ऐकेल आणि नक्कीच ही सुद्धा गाडी फायनलमध्ये 100% आपल्याला दिसू शकते. स्वराज धामनेरकरांचा आणि वेगाचा शेवट सर्जा. 9 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रात एक जुनी आणि जाणती गाडी पळताना दिसेल आपल्याला भारत आणि सुंदरची. कारण की सगळ्यांना माहित आहे ही जोडी सुद्धा टॉपची आहे. भारत सुद्धा टॉपला पळतोय, सुंदर सुद्धा टॉपला पळतोय. आता अलीकडे एक 2 ते 3 महिने झाले नक्कीच हीच जोडी 100% तुम्हाला त्या मैदानामध्ये पळताना दिसेल. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सुद्धा. 10 नंबरचा पैरा आहे रैना या बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्याला एक आत्ता गुलालाचा बेताज बादशाह असा हा रैना आपल्याला दिसेल छत्रपती संभाजीनगरकरांच्या जलवा सोबत किंवा सावकार. ज्या बैलानं सावकार आणि रैनानं तुम्ही बघितलं एक मैदान झालं होतं हिंद केसरीचं, त्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी पटकावला होता. नक्कीच ही माळशिरसचीच जोडी एखाद्या वेळेस पळेल किंवा जलवा सुद्धा पळेल रैना सोबत. 11 नंबरचा पैरा या बैलगाडा क्षेत्रामध्ये रुस्तम हिंद केसरीचा मान मिळवलेला असा हा सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचा महिब्याचं कमबॅक होईल. 9 तारखेला त्यांनी सांगितलं दसरा झाल्यानंतर मी बैल मैदानामध्ये काढेल. नक्कीच आता बैलाचं थोडं ट्रेनिंग चालू असेल आणि नक्कीच रुस्तम हिंद केसरीच्या त्या पर्व 2 मध्ये आपल्याला महिब्या आपल्याला पळताना दिसेल. विठ्ठलना अजय शेट्टी यांच्या दिवाणे यासोबत आणि दिवाणे सुद्धा काही साधा सुद्धा नाही, नाशिकचा बैल आहे तो आणि चांगलाच पळतो आणि नक्कीच महिब्या आणि दिवाण्या सज्ज झाले असतील त्या मैदानासाठी. 12 नंबरचा पैरा आहे मुंबईची जोडी पळताना दिसेल मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि त्याच्यासोबत शॉटगन मेहरबान. हीच जोडी 100% त्या मैदानामध्ये रुस्तम हिंद केसरी पर्वच्या 100% ना 1001% तीच जोडी आपल्याला पळताना दिसेल. 13 नंबरचा पैरा आहे तेजा अवगलेवाडीचा तेजा आणि विठ्ठल ड्रायव्हर यांचा तेजा तसेच अजय शेट्टी यांचा तेजाची जोडी ही आपल्याला त्या मैदानामध्ये 100% ना 1001% पळताना दिसेल. 14 नंबरचा पैरा जो आहे तो या बैलगाडा क्षेत्रामधील ही जोडी मोठ्या मैदानामध्ये पळती अशी ही पिस्टन 22-11 आणि रायफल 81-81 100% ना 1001% ही सुद्धा जोडी आपल्याला पळताना दिसेल. आणि शेवटचा 15 नंबरचा पैरा आहे पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि तो कॉकटेल कोणासोबत पळतोय राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा आदत मधला जो 1001 सर्जा जो आहे त्या बैलासोबत दिसेल. कारण की मी वारंवार सांगतोय की कॉकटेलला आदत बैल पाहिजे आणि नक्कीच आता त्याचं ट्रेनिंग जे आहे ते चालू आहे, सर्जाचं फेरे चालू आहेत आणि नक्कीच त्या मोठ्या मैदानामध्ये धमाका करण्यासाठी राहुल पाटील यांचा सर्जा 1001 सज्ज झालाय. कॉकटेल दोघं नक्कीच हेच फेरे 100% नाही 1001%च होणार. तुम्ही लिहून घ्या कशा पाहिजे त्याच्यावर आणि नक्कीच संबंध महाराष्ट्र या मैदानाची वाट बघत होता. ते मैदान फॉर्च्युनरचं मैदान रुस्तम हिंद केसरी पर्व 2 जरी त्या मैदानाला नाव नसलं कुठलं तरी वेगळंच नाव आहे त्या मैदानाला आणि नक्कीच परंतु सगळ्यांच्या मनामध्ये तीच मैदान राहणार रुस्तम हिंद केसरी पर्व 2. खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या नंदींसाठी. धन्यवाद.